आता बघूयात विधानसभा निवडणुकीबद्दलच्या टॉप 9 बातम्या। जागा वाटपावर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत महायुतीतील तिन्ही पक्षांनी उमेदवारीची घोषणा करू नका। तटकरेंनी दिंडोरीची उमेदवारी जाहीर केल्यावर गिरीश महाजनांचा सल्ला। शरद पवार गटात इनकमिंग सुरू। इंदापुरात अजित पवारांना धक्का। सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख प्रवीण मानेंचा आज पवार गटात पक्षप्रवेश। इंदापुरातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। भाजपचा मावळ, निफाड आणि रत्नागिरी मतदारसंघावर दावा। निफाडमध्ये अजित पवारांच्या नाशिक दौऱ्यानंतर ठराव। मावळमध्ये भाजपचे बाळा भेगडे इच्छुक तर रत्नागिरीतील सर्व जागांवर भाजपचा दावा। पुण्यातील हडपसर, वडगाव, शेरी, कोथरूडची जागा ठाकरे गटाला मिळायला हव्यात, हक्काने मागतोय। शिवसंकल्प मेळाव्यातून सुषमा अंधारेंची मवियातील मित्रपक्षांकडे मागणी। भाजपच्या बाळा भेगडेंकडून मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना तीव्र विरोध। शेळकेंना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नसल्याचा ठराव। बाळा भेगडेंना फडणवीस समजावून सांगतील, प्रत्येकाने स्वतःच्या मताला निर्णय घ्यायला सुरुवात केल्यास महायुती अडचणीतील। सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। नगर परिषदेला पडलो तर काहींना आमदार व्हावं असं वाटतं। रत्नागिरीतील विधानसभांवर भाजपच्या राजेश सावंतांच्या दाव्यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया। विधानसभेच्या जागांवर समन्वय समिती निर्णय घेईल असंही विधान। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर। 4 ते 13 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात बैठकांचं आयोजन। उमेदवारांची चाचपणी करत सर्व जागा लढवण्याची तयारी सुरू। माझी हा शब्द खूप रुतणारा, आमच्या मनातले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच। नवनीत राणा यांचं अमरावतीत फडणवीसांसमोर वक्तव्य।